नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर आणि आय यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बनवलेली आहे एकदम खतरनाक अशी आपण आजची ही बॅनर डिझाईन बनवलेली आहे. तर ही डिझाईन जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल की आपण बनवतोय मकर संक्रांत, आपला हिंदू धर्माचा सण आहे मकर संक्रांत. त्यानिमित्त आपण ही डिझाईन बनवतोय. डिझाईन आपण आपल्या जी फोटोशॉप ॲप्लिकेशन आहे सॉफ्टवेअर, या सॉफ्टवेअरवर आपण आपल्या पी सीवर बनवलेली डिझाईन आहे. तर त्याच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे, समजून सांगणार आहे कशा प्रकारे आपण ती डिझाईन बनवलेली आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच प्रकारचे आपण नवीन नवीन व्हिडिओ आपण चॅनलवर आणत असतो. तर वेळ न घालवता आपण करूया आजच्या या व्हिडिओला सुरुवात. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो सांगतो, आजच्या व्हिडिओला आपण पासवर्ड ठेवलेला नाही आहे. PSD फाईल तुम्हाला मिळणार आहे, तेही विदाऊट पासवर्ड डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. जसं की तुम्हाला सुरुवातीला या व्हिडिओचे सांगितलं, आपण बनवतोय आपल्या फोटोशॉप ॲप्लिकेशनवर सॉफ्टवेअरवरती आपण डिझाईन बनवतोय मकर संक्रांतीचे. सर्वात पहिल्यांदा आपण जे हे बॅकग्राऊंड लेअर होते त्याचे आपण Ctrl+J करून आपण डुप्लिकेट करून घेतले आणि त्यानंतर त्याला डबल क्लिक करून इथं कलर ग्रेडियंट म्हणून ओव्हरले ऑप्शन आहे. ते ओव्हरले ऑप्शनचा यूज करून आपण इथं हे पाहू शकता, आपण ग्रेडियंट ओव्हरले अप्लाय केलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला अप्लाय करायचं. त्यानंतर आपण इथं आपल्याकडं एक ब्रश आहे, त्या ब्रशचा वापर करून आपण आपल्या या डिझाईनवर तुम्ही पाहू शकता डॉटेड थोडेसे टेक्स्चर आले झाले. ते टेक्स्चर आपण अप्लाय केलेले आहे. मग आपल्या जी बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंडच्या वरच्या आणि खालच्या बाजूला दोन्ही साईडला आपल्याला ते पाहायला मिळते. त्यानंतर हे देखील आपल्याकडे आहे, हा देखील एक ब्रश आहे. या ब्रशचा यूज करून आपण इथे थोडंसं एक ॲट्रॅक्टिव्हपणा आपण आपल्या डिझाईनमध्ये आणण्याचा आपण छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण इथे एक शेप क्रिएट केला. थोडक्यात कसं केलं ते दाखवतो. हा असा शेप क्रिएट केला. शेप कलर आपण चॉईस केला. आता कलर मी आपल्या इथे थोडक्यात तुम्हाला दाखवण्यासाठी यूज करतो. त्यानंतर डायरेक्ट इरेज ऑप्शन यूज आणि त्यानंतर फक्त असं क्लिक करून पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले हे रेक्टँगल तयार झालेले. आणि त्यानंतर त्याची फक्त ऑपेसिटी कमी केली की आपलं हे शेप क्रिएट होतात. आता हे आपण डुप्लिकेट बनवलेले डिलीट करू. त्यानंतर आपण एक पतंग आपलं मकर संक्रांती पतंग असते या सणात विशेष. तर आपण त्यानिमित्त आपण पतंगाची PNG आपण इथे यूज केलेली आहे. ती PNG कशा प्रकारे ओरिजिनल पतंग, त्याला आपण फक्त इफेक्टमधून कलर ओव्हरले आपण केले. त्यानंतर सेम आपण एक 5-6 ते जास्त आपण थोडेसे 8 एक पतंग आपण यूज केलेले आहेत, जेणेकरून थोडंसं एक वेगळं आपलं लुक क्रिएट होण्यासाठी आपण 8. त्यानंतर याच पतंगीचा यूज करून 8 आपण कमी साईजमध्ये पतंग यूज केलेत. त्यानंतर इथं आता तुम्हाला हा ब्लॅक स्पॉट पाहायला मिळेल. नक्की कशासाठी आपण दिलाय हे तुम्हाला आता आपल्याला या आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर आपण इथे एक परत एक PNG ॲड केलेली आहे, जी की तुम्ही इथं पाहू शकता. आपण PNG ट्रीवरून आपण डाउनलोड केली. त्यानंतर आता इथे मकर संक्रांतला आपण तिळगुळ किंवा लाडू, तिळाचे लाडू असे वाटत असतं, त्यामुळे आपण इथं तिळाच्या लाडूचं हे PNG आहे. ही PNG आपण ॲड केली. या PNGला थोडंसं खाली शॅडो इफेक्ट येण्यासाठी आपण इथं ब्लॅक स्पॉट मारलेला. आता खऱ्या अर्थाने आपण आपल्या आजच्या डिझाईनमधले टेक्स्टकडे वळू. हे सगळ्यात पहिल्यांदा जे आपण टेक्स्ट यूज केले तुम्ही पाहू शकता. संपूर्ण या आजच्या डिझाईनमध्ये यूज केलेलं हे टेक्स्ट श्रीलिपी यूज केले. त्यात असं कोणतेही दुसरं टेक्स्ट यूज केलं नाही. त्यानंतर आपण हे परत श्रीलिपी टेक्स्ट यूज केले. आता तुम्हाला
इथं पाहायला मिळेल. फक्त आपण 2 कलरमध्ये आपण ही डिझाइन बनवलेली आहे. म्हणजेच 2च कलर आपण फॉन्टसाठी, टेक्स्टसाठी यूज केलेले आहेत. हे कशाप्रकारे आपण कशाप्रकारे आणि का केलं? हे सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. आता इथं तुम्ही पाहू शकता, आपले ही पतंगी, या पतंगी थोडंसं ते एक आकर्षण निर्माण होते त्यांच्यामुळं आपल्या डिझाइनमध्ये. त्यामुळे आपण त्यांचा जो हा खालचा कलर आहे, तो आपण इथं आपले हे संक्रांती म्हणून टेक्स्टसाठी वापरला. फक्त थोडासा तो आपण डार्क म्हणून यूज केलाय. आणि त्यानंतर आपण जे बॅकग्राऊंडला रेड कलर यूज केलता, तो कलर थोडासा फेंटमध्ये आपण या टेक्स्टसाठी आपण यूज केलता. जेणेकरून जास्त कलर पण आपल्या डिझाइनमध्ये अ, योग्य दिसत नाहीत. त्यामुळे आपण थोडक्यात थोडके कलरचे यूज करून आपण टेक्स्ट टाइप करून घेतलेले. त्यानंतर परत इथं आपण खाली आपण टेक्स्ट टाकून घेतले. सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. थोडक्यात आपण हे डिझाइन केलेली आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता, या डिझाइनसाठी आपण प्रॉपर रेड कलर यूज केला आणि त्यानंतर इथं सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा या टेक्स्टसाठी आपण थोडंसं चॉकलेट कलरमध्ये गेलोय. जेणेकरून संपूर्ण डिझाइन एकाच कलरवर आहे असं पाहणाऱ्यांना वाटलं नाही पाहिजे. त्यासाठी आपण असं केलंय आणि त्यानंतर आता मकर संक्रांत आहे. त्यामुळं एक छोटंसं डायलॉग असणं हे गरजेचं असतं अशा डिझाइनमध्ये. ते इथं आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेले. "तिळगुळ घ्या गोड गोड बोला." या पद्धतीनं आपण टेक्स्ट टाकून घेतलं. श्रीलिपी केलं टेक्स्ट आहे संपूर्ण. हे देखील श्रीलिपी टेक्स्ट आहे. फॉन्ट आपण पाहू शकता तुम्ही. श्रीदेव 4950. तर अशा प्रकारे फॉन्टचं नाव आहे. हा फॉन्ट आपण या डिझाइनमध्ये यूज केलेला. त्यानंतर आता इथं आपण आपला लोगो ॲड केलाय. अशा प्रकारे आता हे जे तुम्हाला चेंज करायचं असेल तर क्लिक क्लिक करा. आता इथं बघा आपल्या या आपण लॅपटॉपवर आपण व्हिडिओ हे रेकॉर्ड करतोय त्यामुळं आणि आपण आपली ही डिझाइन हे आपण आपल्या डेस्कटॉपवर बनवत असतो. तर डेस्कटॉपवरचे फॉन्ट इथले लॅपटॉपमध्ये नाहीत त्यामुळं हे थोडासा एरर येतो. काही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे जो फॉन्ट असेल, तो फॉन्टचा यूज करून तुम्ही हे टाकू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली? कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या डिझाइनची पी-एल-पी फाईल हवी असेल, तर नक्कीच कमेंट करा. आपण नक्कीच या डिझाइनची पी-एल-पी फाईल आपण तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ. आणि मित्रांनो, आता जर तुम्हाला तुमचं नाव, फोटो वगैरे काही टाकायचं असेल, तर कसं टाकायचं? फक्त इथं खाली तुम्ही थोडंसं ड्रॅग करा क्रॉप करून. त्यानंतर ओके करा. थोडंसं लोड होईल. आपल्या डिझाइनमध्ये कसल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. फक्त खाली स्पेस वाढेल. त्यानंतर तुमचा जे फोटो असेल, तो इथं आणून टाका. या स्पॉटला तुम्ही तुमचा फोटो टाकू शकता. त्याचप्रमाणे इकडे तुम्ही तुमचं नाव देखील टाकू शकता, जे काही तुमचं नाव असेल ते. अशा प्रकारे आपण ह्या तुमचं नाव किंवा फोटो असं ॲड करू शकतो. व्हिडिओ कसे वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.